ढेबेवाडी भागातील मुलांसाठी रांगेतील स्थान हा विषय कसा सोपा आणि रंजक बनवायचा यावरचं विसंभाषण आहे. हो. तर आज आपण या अगदी साध्या संवादात दडलेल्या शिकवण्याचं शास्त्र उलगडणार आहोत. आणि हे खूपच मनोरंजक आहे, कारण रांगेतील स्थान हा विषय दिसायला सोपा वाटतो, पण अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये मोठे उमेदवारही हमखास इथेच चुकतात. हो, हे खरं आहे. या संवादाचं सौंदर्य यात आहे की तो आपल्याला केवळ गणित कसं सोडवायचं हे नाही, तर मुलांच्या मनात संकल्पना कशा रुजवायच्या हे शिकवतो. हा एका अर्थानं विचार करायला शिकवण्याचा रोडमॅप आहे. विचार करायला शिकवण्याचा रोडमॅप. छानच. चला तर मग या रोडमॅपच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. संवादाची सुरुवातच एका क्लासिक चुकीने होते. सुरुज मॅडम एक परिस्थिती मांडतात. रांगेत 10 मुलं आहेत आणि गणेश डावीकडून तिसरा आहे, तर उजवीकडून कितवा असेल? आणि मुलं पटकन उत्तर देतात 8वा. हे असं का होतं? ही चूक इतकी कॉमन काय? कारण मुलांना शाळेत गणित हे बऱ्याचदा म्हणजे नियमांचा आणि प्रक्रियेचा संच म्हणून शिकवलं जातं, संकल्पना म्हणून नाही. अच्छा. त्यांच्या डोक्यात एक सोपं समीकरण बसलेलं असतं. 2 आकडे दिसले की त्यांच्यात काहीतरी करायचं, बेरीज वजाबाकी. इथे 10 आणि 3 दिसले म्हणून त्यांनी सरळ 10 मधून 3 वजा केले. उत्तर आलं 7. पण गणेश स्वतः एक स्थान आहे म्हणून त्यात 1 मिळवून 8 असं उत्तर दिलं जातं. ही एक म्हणजे यांत्रिक क्रिया आहे. म्हणजे ते डोळ्यासमोर चित्र जाणत नाहीत. आणि हेमंत सर बरोबर याच गोष्टीवर बोट ठेवतात. अगदी. ते म्हणतात की रांगेची कल्पना केली किंवा रांग डोळ्यासमोर बघितली की उत्तर लगेच दिसतं. म्हणजे ते मुलांना केवळ आकडेमोडीतून बाहेर काढून एका मानसिक चित्राकडे, मेंटल मॉडेलकडे घेऊन जातात. अगदी. आणि ही शिकवण्याच्या प्रक्रियेतील सर्वात मोठी ओढी आहे. जेव्हा मूल डोळ्यासमोर 10 मुलांची रांग आणतं आणि गणेशला तिसऱ्या जागेवर बसवतं, तेव्हा त्याला स्पष्ट दिसतं की गणेशच्या उजवीकडे अजून 7 मुलं आहेत. बरोबर. मग उजवीकडून मोजताना ती 7 मुलं आणि स्वतः गणेश मिळून तो 8वा येतो. इथे गणित आपोआप घडतं, ते करावं लागत नाही. शिक्षक इथे मुलांची चूक नाही सुधारत, तर चुकीकडे नेणारी विचार प्रक्रियाच बदलून टाकत आहेत. याच प्रक्रियेत अजून एक अडथळा येतो, तो म्हणजे दिशांचा. लहान मुलांना उजवं डावं यात कायम गोंधळ होतो. त्यावर तर हेमंत सरांनी खूपच सोपा उपाय सांगितलाय. हो. आणि तो उपाय इतका प्रभावी आहे कारण तो मुलांच्या रोजच्या अनुभवाशी जोडलेला आहे. ते म्हणतात, ज्या हाताने लिहितोस तो उजवा हात. बस. किती सोपं. कोणतीही क्लिष्ट व्याख्या नाही, कोणताही नियम नाही. एक साधा वैयक्तिक संदर्भ जो मूल कधीच विसरू शकत नाही. याला अँकरिंग म्हणतात. तुम्ही एक नवीन अपरिचित संकल्पना मुलाच्या ओळखीच्या स्थिर गोष्टीशी जोडता. लिखाणाचा हात ही ती स्थिर गोष्ट आहे. पण मला एक प्रश्न पडतो, अशा युक्त्या किंवा शॉर्टकटमुळे मुलं मूळ संकल्पना समजण्यापासून दूर तर जात नाहीत ना? म्हणजे त्यांना फक्त युक्ती आठवते, त्यामागचं लॉजिक नाही. हां, खूप चांगला मुद्दा आहे. पण सुरुवातीच्या टप्प्यावर असे अँकर्स आवश्यक असतात. एकदा का त्यांच्या मनात उजवी डावी बाजू पक्की झाली की मग ते त्या युक्तीच्या पलीकडे जाऊन विचार करू शकतात. आधी आत्मविश्वास देणं महत्वाचं आहे, नाही का? पाया कच्चा असेल तर तुम्ही त्यावर मोठी इमारत बांधू शकत नाही. ही युक्ती त्या पायाचा एक महत्वाचा भाग आहे. बरोबर आहे. म्हणजे एकदा दिशांचा गोंधळ मिटला आणि चित्र डोळ्यासमोर आणण्याची सवय लागली की मग शिक्षक पुढच्या अधिक रंजक टप्प्यावर जातात. हो. इथे सापेक्ष स्थानाची, रिलेटिव्ह पोझिशनची कल्पना येते. सुमन मॅडम उदाहरण देतात की राजू डावीकडून 5वा आहे आणि सोनू त्याच्या उजवीकडे 2 स्थानांनी पुढे आहे. आणि गंमत बघा, यावर मुलं लगेच सोनू 7वा आहे असं अचूक उत्तर देतात. अगदी लगेच. कारण आता त्यांच्याकडे आवश्यक असलेली सर्व साधनं आहेत. त्यांना डावी बाजू कोणती हे माहीत आहे, 5वं स्थान कसं मोजायचं हे माहीत आहे आणि तिथून उजवीकडे कसं जायचं हेही माहीत आहे. त्यात एका माहितीच्या तुकड्यावरून दुसऱ्या माहितीच्या तुकड्यावर उडी मारू शकत आहेत. संवादात म्हटल्याप्रमाणे मुलांना हा भाग विशेष आवडतो कारण त्यात त्यांना एक कोडं सोडवल्याचा आनंद मिळतो. आणि गणितासारख्या विषयात हा आनंद मिळणं खूप महत्वाचं आहे. याच आत्मविश्वासावर शिक्षक पुढची संकल्पना मांडतात, ज्याला ते सगळ्यात मजेशीर प्रश्न म्हणतात. हो, जेव्हा एकाच व्यक्तीचं स्थान दोन्ही बाजूनी दिलं जातं, जसं की संध्या डावीकडून 7वी आणि उजवीकडून 6वी आहे, तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत? हा प्रश्न खरोखरच मजेशीर आहे, कारण तो मुलांच्या विचार प्रक्रियेला थेट आव्हान देतो. आतापर्यंत त्यांना एकूण संख्या दिली जात होती आणि स्थान शोधायचं होतं. आता उलटा आहे. आता त्यांना 2 स्थानं देऊन एकूण संख्या शोधायची आहे. हा उलटा प्रवास आहे.
साहजिकच पहिली प्रतिक्रिया म्हणून मुलं 7 आणि 6 यांची बेरीज करून 13 असं उत्तर देतील. पण इथेच तर खरा खेळ आहे. शिक्षक त्यांना पुन्हा एकदा रांगेची कल्पना करायला सांगतात आणि त्या कल्पनेतच उत्तर दडलेलं आहे. अगदी. जेव्हा मूल कल्पना करतं की आपण डावीकडून मोजताना संध्याला मोजलं आणि पुन्हा उजवीकडून मोजतानाही तिलाच मोजलं, तेव्हा त्याच्या मनात एक फ्लॅश येतो की अरे, आपण एकाच मुलीला दोनदा मोजलं. अच्छा. आणि हा जो स्वशोधाचा क्षण आहे ना, तो कोणत्याही शिक्षकाने थेट उत्तर देण्यापेक्षा लाख पटीने प्रभावी असतो. मग त्यांना कळतं की 7+6 करून जे 13 उत्तर आलंय त्यातून 1 वजा करायला हवा, कारण संध्याला एकदाच मोजायचं आहे. उत्तर आलं 12. याचा अर्थ ते आता केवळ एक गणित सोडवत नाहीत, तर ते एका तार्किक चुकीला, लॉजिकल फॅलसीला ओळखायला आणि सुधारायला शिकत आहेत. ही विचार प्रक्रियेची एक मोठीच झेप आहे. नक्कीच. आणि हीच विचार प्रक्रिया त्यांना पुढच्या कोळ्यासाठी तयार करते, मधल्या विद्यार्थ्याची संकल्पना. हो. संवादात उल्लेख आहे की 9 विद्यार्थी असतील तर 5वा मधला येतो. हे मुलांना लगेच कळतं. पण खरी गंमत तेव्हा येते जेव्हा शिक्षक त्यांना थोडं कोळ्यात टाकतात आणि विचारतात, आणि 10 विद्यार्थी असतील तर? आणि इथे मुलं गोंधळतात, कारण त्यांच्या डोक्यात मधला म्हणजे एकच हे समीकरण पक्क बसलेलं असतं. बरोबर. पण 10 जणांच्या रांगेत मधला एक नसतोच. 5वा आणि 6वा असे 2 मधले विद्यार्थी असतात. आणि संवादानुसार यावर मुलं हसतात आणि विचारतात, 2 मधले कसे? हा प्रश्न किती महत्वाचा आहे. तो प्रश्न म्हणजे सोन्याची खाण आहे. तो प्रश्न दाखवतो की मुलं आता फक्त उत्तरे स्वीकारत नाहीयेत, तर ते नियमांना आव्हान देत आहेत. त्यांच्या मनात एक नमुना, एक पॅटर्न तयार झाला होता की मधला विद्यार्थी एकच असतो. आता नवीन माहितीमुळे तो नमुना मोडला गेलाय. 2 मधले कसे? हा प्रश्न त्यांच्या वाढत्या चिकित्सक वृत्तीचा, क्रिटिकल थिंकिंगचा आणि कुतूहलाचा पुरावा आहे. बरोबर. एक उत्तम शिक्षक उत्तरापर्यंत पोचवत नाही, तर मुलांना अशा प्रश्नांपर्यंत पोचवतो. वा. म्हणजे या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की शिक्षक मुलांना प्रत्यक्ष कृती आणि कल्पनाशक्ती वापरायला सतत प्रोत्साहन देत आहेत. नुसते आकडे नाहीत, तर त्यामागे एक जग उभं करत आहेत. हो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे तो जागा बदलण्याचा खेळ. हो, तो खेळ तर अप्रतिम आहे. हेमंत सर एक परिस्थिती निर्माण करतात. 8 जणांची रांग आहे आणि तिसरा मुलगा पहिल्या मुलाशी जागा बदलतो. मग काय होतं? या साध्या प्रश्नाने मुलांच्या डोक्यात चक्र सुरू होतात. हो, ते कल्पना करतात की एक मुलगा उठून दुसरीकडे जातोय, दुसरा त्याची जागा घेतोय. आणि उत्तर किती सोपं पण गमतीशीर आहे. तिसरा मुलगा पहिला होतो आणि पहिला तिसरा. बाकीच्यांच्या स्थानावर काहीही परिणाम होत नाही. आणि संवादानुसार यावर मुलं खिदळतात. तो हसण्याचा आवाज, शिकण्यातला आनंद तिथे प्रत्यक्ष दिसतो. आणि त्या हसण्यामागे नकळतपणे एक खूप मोठी संकल्पना ते शिकत आहेत. ते शिकत आहेत की एका प्रणालीमध्ये, सिस्टीममध्ये काही घटक बदलले तरी काही घटक स्थिर राहतात. अच्छा. हे बीजगणितातील व्हेरिएबल्स आणि कॉन्स्टंट्स ह्या संकल्पनेचा पाया आहे. त्यांना हे कळतंय की एका बदलामुळे संपूर्ण रांग बदलत नाही, आणि हे सगळे एका खेळाच्या माध्यमातून घडतंय, कोणत्याही ताणाशिवाय. ते हसणं म्हणजे समजल्याचा आवाज आहे. एकदा का संकल्पना इतकी पक्की झाली, खेळूनही झालं, की मग शिक्षक सरावाकडे वळतात. ते काही औपचारिक प्रश्न देतात. हो. जसं की 20 विद्यार्थ्यांच्या रांगेत अमोल डावीकडून 8वा असेल, तर उजवीकडून कितवा? आणि आता मुलं केवळ आकडेमोड करत नाहीत. त्यांना त्यामागे 2 पद्धती दिसतात. एक म्हणजे चित्राची पद्धत. अमोल 8वा आहे म्हणजे त्याच्या डावीकडे 7 जण आहेत. एकूण 20 मधून ते 7 गेले म्हणजे उजवीकडून तो 13वा. बरोबर. दुसरी पद्धत म्हणजे सूत्र. एकूण संख्या अधिक 1 वजा दिलेलं स्थान म्हणजे 20 + 1 + 8 = 13. महत्वाचं म्हणजे त्यांना आता सूत्र का वापरायचं, त्यामागचा तर्क काय, हे पक्क माहीत आहे. तसाच दुसरा प्रश्न. 25 विद्यार्थ्यांच्या रांगेत रवी उजवीकडून 10वा असेल, तर डावीकडून कितवा? याचं उत्तर येतं 16वं. म्हणजे 25 + 1 + 10 = 16. अगदी. हा सराव त्यांना केवळ उत्तरं देत नाहीत, तर आत्मविश्वास देतो की आता हा विषय आपल्याला जमला आहे. पण या संवादाचा आणि कदाचित या संपूर्ण शिक्षण प्रक्रियेचा कळसबिंदू शेवटी येतो, जेव्हा शिक्षक म्हणतात की जेव्हा मुलं स्वतःचे प्रश्न तयार करतात, तेव्हा त्यांना तो विषय पक्का समजलेला असतो. हो. 1 मिनिट. हा मुद्दा खूपच मोठा आहे. म्हणजे ज्ञानाची अंतिम कसोटी उत्तर देणं नाही, तर प्रश्न तयार करणं आहे. हे तर पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन आहे. अगदी.
कारण विचार करा, एक चांगला प्रश्न तयार करण्यासाठी तुम्हाला काय काय लागतं. तुम्हाला त्या संकल्पनेचे सर्व नियम माहिती असावे लागतात. तुम्हाला माहीत असावं लागतं की कोणती माहिती द्यायची आहे, काय विचारायचं आहे आणि उत्तरापर्यंत पोचण्याचा मार्ग काय आहे. तुम्हाला हेही माहिती असावं लागतं की प्रश्न विचारताना कोणती चूक केली तर तो प्रश्न निरर्थक ठरेल. बापरे. प्रश्न तयार करणे म्हणजे त्या संकल्पनेच्या संपूर्ण संरचनेवर प्रभुत्व मिळवणे. म्हणजे जेव्हा एखादा विद्यार्थी स्वतः प्रश्न तयार करतो तेव्हा तो केवळ ज्ञानाचा वापर करणारा कन्झ्युमर राहत नाही, तर तो ज्ञानाची निर्मिती करणारा प्रोड्युसर बनतो. बरोबर. हेमंत सर म्हणतात, प्रश्न तयार करणं म्हणजे विचार करण्याची ताकद वाढवणे. ही केवळ गणिताची नाही, तर शिकण्याच्या प्रक्रियेचीच एक सर्वात महत्त्वाची पायरी आहे. इथे विद्यार्थी माहितीच्या निष्क्रिय ग्राहकाकडून सक्रिय निर्मात्याच्या भूमिकेत जातो. तर या संपूर्ण संवादाचा सार पाहिला तर रांगेतील स्थान सारखा साधा विषय शिकवताना हे शिक्षक मुलांना